शब्दमानसी शब्दमानसी शब्दमानसी। येई येई गरुडध्वजा, विटे सहित करीन पूजा. धूप दीप पुष्पमाळा तुझ समर्पू गोपाळा. धूप दीप पुष्पमाळा तुझ समर्पू गोपाळा. पुढे ठेवोनिया पान, वाढी कुटुंबिते अन्न. पुढे ठेवोनिया पान, वाढी कुटुंबिते अन्न. तुम्हा योग्य नव्हे देवा, गोड करुनिया जेवा. तुम्हा योग्य नव्हे देवा, गोड करुनिया जेवा. येई येई गरुडध्वजा. विदुर घरच्या पातळ कण्या, खासी माय बाप धन्या. विदुर घरच्या पातळ कण्या, खासी माय बाप धन्या. द्रौपदीच्या भाजी पाना, तृप्ती झाली नारायणा. द्रौपदीच्या भाजी पाना, तृप्ती झाली नारायणा. तैसी झाली येथे परी म्हणे चोख्याची महारी. तैसी झाली येथे परी म्हणे चोख्याची महारी. येई येई गरुडध्वजा, विटे सहित करीन पूजा. धूप दीप पुष्पमाळा तुझ समर्पू गोपाळा. धूप दीप पुष्पमाळा तुझ समर्पू गोपाळा. नमस्कार. गाथा संत कवयित्रींची या मालिकेत आज गोष्ट संत सोयराबाईंची. काळ 13व्या शतकातला भागवत धर्माचा प्रचार जनमानसात रुजू लागलेला. त्यात ज्ञानदेव आणि नामदेवांचं निरूपण म्हणजे तिळगुळाची गोडी. आपपरभाव सत्वसमुद्रात नाहीसे होऊ लागलेले. पंढरपुरात भीमेच्या भवसागरी भक्तांचा मेळा जमायचा. गोदावरी, कृष्णा, इंद्रायणी काठचे भक्तगण असायचे, तसे विदर्भातून निर्मळेच्या तीरावरचेही. असंच सुदामा आणि सावित्री नामक वारकरी जोडपं पंढरीची वारी करीत असे. त्यांना चोखोबा आणि निर्मळा नावाची मुलं होती. सर्वच कुटुंब भक्तिमय आणि विशेष म्हणजे दोन्ही मुलांना अभंगाची गोडी होती. सारखा वारी सारख्यासी म्हणतात त्याप्रमाणे चोखोबांच्या कुटुंबाची गाठ भागवत भक्त भीमा आणि कृष्णा आणि त्यांची मुलं सोयरा आणि बंका यांच्याशी पडते, तीही या पंढरपुरात. विशेष म्हणजे हे कुटुंबही अतिशय ईश्वरमार्गी आणि मुलंही ईश्वर भक्तीत रमणारी, कथा कीर्तनाची गोडी असणारी. वारीच्या निमित्ताने दोन्ही कुटुंब भेटली आणि भक्तीच्या दृढ धाग्याने एकत्र बांधली गेली. पुढे विठ्ठल रखुमाईच्या आशीर्वादाने त्यांच्यात अलौकिक साटलोट अशी सोयरीक जुळून आली, जी मराठी सारस्वत विश्वाला अमौलिक देणगी ठरली. चोखोबांचा विवाह सोयराबाईंशी आणि त्यांची बहीण निर्मळा सोयराबाईंचा भाऊ बंका यांच्याशी विवाहबद्ध झाली. खरं तर दोन्ही कुटुंबांना कुठलीही आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक पार्श्वभूमी नव्हती, पण चौघांची अभंग रचना आजही साहित्याचा अजोड नमुना आहे. असं सासर मिळाल्यानं सोयराबाई भरून पावल्या. म्हणू लागल्या, सकळ समुदाय चोखियाचे घरी, रिद्धी सिद्धी द्वारी तिष्ठताती. रंगमाळा सेड गुढिया तोरणे, आनंद कीर्तन वैष्णवांचे. म्हणतात, चोखा निर्मळा एक रूप, दरुशने हरे ताप. वाचे विठ्ठल नाम छंद, नाही भेद उभयता. तिथ उत्तम निर्मळा, वाहे भागीरथी जळा. ऐसी तारक मेहुणपुरी, म्हणे चोखियाची महारी. महाद्वारी दोघंही नेहमी जात. आणि आज तर सोयरा चोखोबा अजूनच अप्रूपात होती. आनंदात न्हाऊन निघाली होती. राहून राहून नवल वाटले देव कोंदाटले मागे पुढे, असं म्हणत होती. घडलं असं की
नित्याप्रमाणे पंढरीच्या वाळवंटी संत गोळा झालेले. अबीर गुलालाची उधळण होत होती. कळस दर्शन घेऊन पायरीशी लीन होऊन दुरूनच नामदेवाचं कीर्तन ऐकत दोघंही चोखामेळा आणि चोखी मंत्रमुग्ध झालेली. एक एक शब्द कानात साठवून घेत उभी होती. श्रवण भक्तीतून ईश्वराशी तादात्म्य पावत होती. एवढ्यात नवलाव घडले. जणू देवाची हाक, नामदेवांची हाक कानी आली. सत्य की स्वप्न दोघांनाही समजलं नाही. दोघंही भांबावली असतील. आम्ही वाळवंटी गाऊ, वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्यानं अंग अंग न्हाऊ, विठ्ठलाचं नाव घेऊ, अगदी होऊन निस्संग. पण प्रत्यक्ष नामदेवांच्या जवळ जाणं. एवढ्यात तो हरिदास हरिनामाची कीर्ती ऐकवत स्वतःच म्हणाला, संकोच कुठला रे बाळांनो, माऊलीजवळ कुठला रे भेदाभेद. जात पात वर्ण श्रीमंत गरीब कुठलाच रे भेद ज्याचे ठाई नाही. ज्याचं नावच अमृताहूनही गोड, तो लेकुरवाळा विठू. त्या विठूचा मी नामदेव. या बाळांनो म्हणत साक्षात नामदेवांनी चोखोबांच्या डोईवर हात ठेवला. म्हणाले, पांडुरंग पांडुरंग. काया वाचा मने संग करा त्याचा, अनंत जन्माचा हरेल की शीण. नामा म्हणे आम्हा दिनांचे माहेर, हरी निरंतर नाविसंबे. नामदेवांच्या साक्षीनं विठ्ठल भेटीचा जणू अमृत वर्षाव झाला. चोखोबांच्या संगती चोखीचाही भक्तिमार्ग उजळून निघाला. असा तो नवलाव झाला, नवलाव झाला, हृदयेचा दाविला देव मज. निवारोनी भवताप दाविले प्रत्यक्ष, निवारोनी भवताप दाविले प्रत्यक्ष. चोखा म्हणे नामदेवा चुकविला हेवा, चोखा म्हणे नामदेवा चुकविला हेवा जन्म मरण. त्या दिवसापासून चोखोबा नामदेव शिष्य, तशी चोखोबांकडून पत्नी सोयराही मार्गदर्शन मिळवू लागली. प्रपंच तशी परमार्थातलीही ती अर्धांगिनी. चोखोबाच्या संसारातलं नाममाहात्म्य अनुभवाने समजू तर लागलीच. म्हणू लागली, सुखाचे हे नाम आवडीने गावे, वाचे आळवावे विठोबासी. संसार सुखाचा होईल निर्धार, नामाचा गजर सर्व काळ. काम क्रोधाचे न चलेची काही, आशा मनशा पाही भूर होती. आवडी धरोनी वाचे म्हणे हरी हरी, आवडी धरोनी वाचे म्हणे हरी हरी. म्हणतसे महारी चोखी याची, सुखाचे हे नाम आवडीने गावे, वाचे आळवावे विठोबासी. विठुनामाची गोडी, संत सहवासाची आवडी, चंद्रभागेचा लळा त्यांना पंढरपूरच्या भक्तीच्या मळ्यात घेऊन आला होता. महाद्वारी दर्शन घ्यावं, नित्याची कामं करावी, हरिभक्तीत रत व्हावं असा त्यांचा दिनक्रम. अध्यात्म साधताना सोयरा संसाराची कर्तव्य कधीही विसरली नाही. चोखामेळ्यांचं चरित्र गाताना संत नामदेवांचे हे शब्द आहेत. ते म्हणतात, तयाचे चरित्र परिसावे सादर, करीतो नमस्कार संतजना. तेव्हा सोयराबाईंबद्दल ते लिहितात, तयाची जे कांता तयाच सारिखी, भावार्थ नेटकी आवडीची. विरक्त स्वभावी चोखोबांना सोयराबाई मनपूर्वक साथ द्यायच्या. भजन कीर्तन आणि सहभोजनाच्या निमित्ताने सतत संत आणि भक्त मंडळींचा राबता असायचा. अतिव आनंदाने आपल्या चंद्रमौळी झोपडीत त्यांनी तो सांभाळला. ढोरं ओढण्याचं, दगडी बांधकामाचं, कष्टाचं, श्रमाचं काम आपला पती करत आहे याची जाणीव त्यांना मनोमन होती. सामाजिक बंधनाचे जोखड त्रासदायक ठरत, पण चोखोबा म्हणत त्याप्रमाणे विठुनामाचे सामर्थ्य विषते अमृत असं म्हणत समाजाचे पाषाण हृदयी अनुभव त्या पचवू शकल्या. परंतु
अजून आपण आई होऊ शकत नाही या भावनेनी मात्र त्यांचं अंतःकरण जड होत असे. त्या हळव्या होत असत. ही त्यांची मनस्थिती सोयराचे भाऊ बंका यांनी आपल्या अभंगात वर्णन केली आहे. चोखियाचे घरी चोखियाची कांता, सोयरा तत्वता नामजीचे. बहुदिवस करी प्रपंच कारण, परी नव्हे संतान तिज लागी. बैसोनिया एकांती आठवी पंढरी राणा, म्हणे कावो नारायणा विसरलासी. आमुची आकुळी नाही वो संतान, तेणे वाटे शीण मना माझ्या. चोखियाची कांता चिंता क्रांत मनी, चोखियाची कांता चिंता क्रांत मनी. संसारी असोनी उदास वृत्ती, पोटी नाही मुलं करी तळमळ. बंका म्हणे विठ्ठल काय करी. पण ही उदास छाया लवकरच दूर झाली आणि काही दिवसात सोयरेला पुत्रप्राप्ती होते. पुत्र कर्मामेळ्याची जन्मकथा खुद्द नामदेवांनी ओवीबद्ध केलेली आहे. चोखोबांची बहीण म्हणजे निर्मळा झाला सारंगधर. बरे बाई तुम्हा देवाने धाडिले, पती माझा गेला कुणीकडे. त्यावर निर्मळा म्हणते, त्याने केली त्वरा मज लागी, नका करू चिंता वहिनी काही. मग वाटिली शर्करा सर्वत्र यातीसी, विष्णुदास नामा म्हणे माझ्या चोखोबासी पुत्र झाला. विष्णुदास नामा म्हणे माझ्या चोखोबासी पुत्र झाला. आता या माऊलीची विठू माऊलीवरची भक्ती द्विगुणित झाली आणि शब्द रूपात पाझरू लागली. संत सोयराबाईंचे आजही जतन केलेले 60च्या वर अभंग याची साक्ष देत आहेत. आता प्रपंची आणि परमार्थी समाधानाने कळस गाठला. कुटुंब भक्तिरसात रंगलेलंच होतं. आता आत्मोद्धारासाठी संतपण स्थिरावू लागलं. चंद्रभागेच्या पैलतिरी आपल्या ताटीसमोर रावळाच्या समरेषेत दीपमाळ प्रज्वलित करायची आणि घननिळाचं चिंतन अशी विठ्ठल भक्तीची साधना हे सोयरेचं चोखोबांबरोबरचं अलौकिक सहजीवन. सदा सर्व काळ नामाचा छंद, रामकृष्ण गोविंद जपे सदा. अखंड वाचेसी नाही पै खंडण, नाम नारायण सुलभ हे. सुख दुःख काही न पडे आघात, सुख दुःख काही न पडे आघात, होय मन शांत जपता नाम. सोयरा म्हणे मज आलीसे प्रचित, सोयरा म्हणे मज आलीसे प्रचित, नामेची पतित उद्धरती. सोयराबाई म्हणजे खरं तर पारंपरिक शिक्षणास वंचित, समाज मान्यतेपासून दूर, अगदी स्वाभिमान दाखवण्यासही मज्जाव असलेली स्त्री. पण श्रवणभक्तीतून आत्मज्ञान मिळवते, स्वतःचा शोध घेत स्वतःच पारखते, खात्रीने प्रसंगी परिस्थितीवर परखड भाष्यही करते. म्हणते काबा उदास मज केले कोण म्हणे तुम्हा भले, काबा उदास मज केले कोण म्हणे तुम्हा भले. आम्ही बैसलो दारी दे दे म्हणूनी मागतो हरी, आम्ही बैसलो दारी दे दे म्हणूनी मागतो हरी. घेऊनी बैसलासी बहुतांचे गोड कैसे तुम्हा वाटे, घेऊनी बैसलासी बहुतांचे गोड कैसे तुम्हा वाटे. ही नीत नव्हे बरी, ही नीत नव्हे बरी, म्हणे चोखियाची महारी. आणि म्हणते आमची तो दशा विपरीत झाली, कोण आम्हा घाली पोटामध्ये. सोयरा म्हणे माझा जीव प्राण तुम्ही, सोयरा म्हणे माझा जीव प्राण तुम्ही, आणिक तो आम्ही जावे कोठे. अशा रीतीने ही संसारी स्त्री भक्ती मार्गावरचं पाऊल दृढ विश्वासाने तिमिरातून तेजाकडे टाकत होती. भक्तीच्या रंगात श्रीरंगाशी एकरूप असं काही व्हावं, म्हणे की अवघा रंग एक झाला, मी तू पण काही उरूच नाही. काम क्रोध आशा मनशा पळाव्या आणि देही असून विदेही अशी समाधी अवस्था अनुभवावी. आणि अशी प्रतिभा, श्रवणभक्ती आणि दुर्दम्य श्रद्धा चोखोबांच्या चोखीस संत सोयरा या नावाने भूषवते. भागवत धर्माच्या मांदियाळीत अढळ स्थान असणारी ही सौभाग्यवती आपणास सांगते की नेटका संसार करताना सुखाचे हे नाव आवडीने गावे, वाचे आळवावे विठोबासी. हे सूत्र ती आपल्याला देते
आणि आजही ते भक्तिमार्ग प्रदीप आहे. वाऊगे घरदार, वाऊगा संसार, वाऊगे शरीर नाशिवंत, एक नाम सार, वाऊगा पसार, नामची निर्धार तरती जन. वाऊग्या या गोष्टी, वाऊग्या कल्पना, वाऊग्या ब्रह्मज्ञाना कोण पुसे. वाऊग्या उत्पत्ती, वाऊग्या शब्दाटी, वाऊग्या ज्ञान गोष्टी बोलून काही. वाऊगे ते मन स्थिर नाही तरी, मग कैसा हरी मिळे तया. वाऊगे ते बोल बोलणे तो वारी, म्हणतसे महारी चोखियाची, म्हणतसे महारी चोखियाची. विठ्ठल 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 विठ्ठल.